गेल्या 3-4 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार ते संततधार पाऊस होत असल्याकारणाने पुराचे पाणी जे आहे तर ते थेट आता नांदूरमंजेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत आहेत आणि बॅकवॉटरला असलेल्या चांदोरी गावाला वेढा घातल्यामुळे अनेक कुटुंब जे तर ते रेस्क्यू करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। सर, मला हे सांगा की नेमकं आता तुम्ही पाहणी केली आहे, काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती अशी आहे की गंगापूर धरणातून आपण विसर्ग सोडलेला आहे, त्यामुळे इथं आता पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि आता ती कदाचित पुढच्या एवढ्या 24 तासात वाढू पण शकते। तर ह्याचा आपण खबरदारी म्हणून जी 2 गावं आहेत सायखेडा आणि चांदोरी, तिथली जवळपास 400 कुटुंब आम्ही शिफ्ट केलेले आहेत। काही कुटुंब ग्रामपंचायतीमध्ये, काही कुटुंब जिल्हा परिषद शाळेमध्ये, काही कुटुंब विकास सेवा सोसायटी आहेत किंवा प्रायव्हेट हॉल आहेत त्यांच्याकडे शिफ्ट केले आणि त्याची आम्ही आता पाहणी करत आहोत। यासोबत आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक आपले तैनात आहेत। 2 ॲम्ब्युलन्स आम्ही दोन्ही साईडला रेडी ठेवलेले आहेत। त्यासोबत आमचे डॉक्टरांचे पथक आता इथं रेग्युलर जिथं कॅम्पिंग केलेलं आहे तिथं चेकअप करून जातील। त्यासोबत ग्रामपंचायतीच्या मदतीनुसार आता यांना राहायची आणि खायची इथं पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच वेटरनरी डॉक्टर्स आहेत ते पण आम्ही रेडी ठेवलेले आहेत की कुठं जनावरांचा काही इश्यू झाला किंवा त्यांचं रोगराई पसरू नये याची पण आम्ही काळजी घेतोय। आणि याच्यानंतर जेव्हा पूर कमी होईल, उद्यापासून अशी अपेक्षा आहे की पुराचं पाणी कमी होईल, तेव्हा मग हे स्वच्छता असेल आणि पाणी पुरवठा या दोन्ही विभागांना आम्ही रेट ठेवलेलं आहे। इथं आरो प्लांट आजूबाजूच्या 2 गावांमध्ये आहेत, तिथून स्वच्छ पाणी पुरवठा या 2 गावांना केला जाईल। एकंदरीत पाहता या ठिकाणी प्रशासन जे तर ते अलर्ट मोडवर आहे आणि अनेक कुटुंबांना जे रेस्क्यू केलेलं आहे त्यांना सुद्धा जेवणाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह उमेश पारीख, TV9 मराठी, चांदोरी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।